आत्मवंदन प्रतीक्षाताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित गुरु परमात्मा परेशू या सदरात गौरी शंकर महाराज यांच्या कार्यावर संवाद साधायला आले आहेत प्रतीक्षाताई भवाळकर. सांख्यिकी शास्त्रामध्ये डॉक्टरेट करून संभाव्यता शास्त्रीय गणितीय मॉडेलिंग मध्ये संशोधनात त्यांना रुची आहे. संगणक विषयात पदवी प्राप्त करून प्रतीक्षाताईंनी UK युनिव्हर्सिटी मधून हायर डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले आहे. अभियांत्रिकी आणि व्यवसाय व्यवस्थापन संस्थांमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षांचा अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. 12वीतील वंचित विद्यार्थ्यांना एंजल एक्सप्रेस फाउंडेशन मधून गणित शिकवले. ताईंचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रकाशित आहेत. गेल्या 8 वर्षांपासून 5 ते 13 वयोगटातील मुलांसाठी मोफत संस्कार वर्ग त्या घेतात, ज्यामध्ये नैतिक मूल्ये आणि जीवन कौशल्ये शिकवली जातात. तरुणांसाठी प्रेरणादायी आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी एक YouTube चॅनल त्या चालवतात. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन मध्ये ध्यान योग कार्यक्रम घेतात. इंजिनिअरिंग, मॅथ्स, अध्यात्म, योग या क्षेत्रांमध्ये प्रावीण्य असून छंद म्हणून लघुकथा आणि कविता लेखन त्या करतात. तसेच प्रतीक्षाताईंचे भावसुमनांची ओंजळ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. आराधना ध्यान समूहात ताईंचे मनापासून स्वागत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. सगळ्यात पहिले गुरुवंदना करूया आणि सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. आज मी ज्या परमपूज्य गौरीशंकर महाराजांबद्दल बोलणार आहे त्यांचं एक स्तवन म्हणते आणि मग सुरू करते. त्वदीय रूप अंबिके नमामि गौरी शंकरं त्वदीय चरण कोमलं नमामि गौरी शंकरं मणिमुकुट शोभितं सुभक्त गौरी शंकरं गुरुपदे विराजितं समर्थ गौरी शंकरं दीनपतित पावनं वरद गौरी शंकरं आर्त दुःखनाशकं नाम गौरी शंकरं भक्ति शक्तिदायकं गान गौरी शंकरं यशप्रदानकारकं स्मरण गौरी शंकरं अनेक जन्म रक्षकं अनादि गौरी शंकरं कालभयनिवारकं वचन गौरी शंकरं आदिशक्तिपालकं स्वरूप गौरी शंकरं त्वदीय रूप अंबिके नमामि गौरी शंकरं. नमस्कार. सर्वप्रथम डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आजचा जो आयोजित कार्यक्रम आहे संतांच्या संगाती या कार्यक्रमात मी प्रतीक्षा भवाळकर सर्वांचं स्वागत करते. आणि तसंच या कार्यक्रमात सहभागी होण्याची ज्यांनी मला संधी दिली ऋताताई आहेत का, त्या ऋताताई खापर्डे यांना मी धन्यवाद देते. मला वाटतं ऋताताई असतील मीटिंग मध्ये. त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि ऋताताई तुम्हाला सांगायला आनंद होतोय की महाराजांचं चरित्र आज मी सगळ्यांसमोर कथन करणार आहे. गेल्या 2 दिवसापासून मी नव्याने वाचत आहे चरित्र असं वाटतंय आणि डोळ्यातले अश्रू थांबतच नाही. इतके सुंदर अनुभव आहे सगळ्यांचे महाराजांच्या प्रती. आणि मला वाटतं प्रत्येकालाच आपल्या मनात गुरुप्रती जो आदरभाव असतो, जी भावना असते तशीच माझ्याही मनात आहे.
आणि म्हणूनच गहीवरून येत आहे त्यांचं चरित्र तुमच्यासमोर निवेदन करताना. आता नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी परमपूज्य गौरीशंकर महाराज यांना, ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला आणि असाध्य गोष्टी साध्य करण्याचं सामर्थ्य मला दिलं, त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. आणि मी महाराजांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा महाराजांनी मला सांभाळून घ्यावं ही त्यांच्या चरणी विनंती करते. श्री संत नामदेव महाराज असं म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरते, उद्धाराया आले दीनदया, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायावणी, नाम घेता वदनी दोष जाते. इतका थोर संतांचा महात्म्य आहे त्यांचं. उत्तर प्रदेशाची माती अतिपवित्र. आपल्या भारतात वेगवेगळे राज्य आहे, प्रत्येकच ठिकाणी वेगवेगळे संत होऊन गेले. तर उत्तर प्रदेशात ज्या संतांचा जन्म झाला तेच आपले गौरीशंकर महाराज, त्यांच्या प्रती मी थोडीशी तुम्हाला प्रस्तावना सांगते. उत्तर प्रदेशाची माती अतिपवित्र. भाव भक्तीला तिथे भरपूर पीक आले. यमुनेच्या तीरावर अवलेची राज राखणारा, करांगोळीवर गोवर्धन धारण करणारा, पुतण्याचं विष प्राशन करणारा इथेच जन्माला आला. येथे सागरावर पाषाण तरले, जगन्नायकाने शेले विणले, आसक्त जनांना अनासक्त करून चित्रकूटाच्या घाटावर देवाचे दर्शन घडवले. अशा थोर महासंतांचा इथेच उदय झाला. राज्य वैभव तृणवत समजून विषयाचे घोट पियुषाप्रमाणे प्राशन करणारी भक्ती इथे प्रकाशित झाली. या उत्तर प्रदेशाची जाणीव होताच त्याची महानीयता व गुण लोचनांपुढे नाचू लागतात. जेवढा महाराष्ट्र महान तेवढाच उत्तर प्रदेश उच्च. एकूण भारताचीच माती महान उच्चतम आहे. भारत म्हणजे विश्व मंदिरावरील कळसच जणू. या गंगेने सगराचे सारे वंशज पुनीत केले असून आज भारतीयांच्या अस्थी ती पावन करीत आहे. गंगा जशी पवित्र किंवा महान तसाच तिच्या काठचा प्रदेशही. अनंतवेदी गंगा आणि यमुना यांच्या मध्य भागास दानाब असं म्हणतात. पहिला तीरचा प्रदेश म्हणजे गंगापारी. त्या भूमीला कान्यकुब्ज असं म्हणतात. कान्यकुब्जांचा खरा प्रदेश म्हणजे कनौज, फतेपूर, कानपूर, मथुरा, इटावा, उन्नाव, रायबरेली व अलाहाबादचा काही भाग. अशा या उत्तर प्रदेशाच्या कुशीत डौलाने मिरवणारा रायबरेली हा एक जिल्हा. त्या जिल्ह्यात शिवपुरी म्हणून एक पुराण प्रसिद्ध गाव आहे. त्या लहानशा गावात श्री स्वामी प्रसाद शुक्ला नावाचे सद्भक्त होऊन गेले. त्यांच्या पत्नीचे नाव होते फुलकुमारी. ती फार साध्वी बाई होती. पतीची सेवा, पारायण आणि शूलपाणीची आराधना केल्याशिवाय तर ती अन्न सुद्धा ग्रहण करीत नसे. स्वामी प्रसाद त्या गावचे गुरु होते. तर गोष्ट सांगते मी, महाराजांचे उत्तर प्रदेशातला जन्म आहे शिवपुरी गावातला आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं स्वामी प्रसाद. तर स्वामी प्रसाद लोकांना पैशांची मदत करायचे, पण व्याज आकारायचे नाही. फक्त लोकांना उपयोगी पडावं, अडलेल्यांची व दुःखीयांची मदत करावी हा त्यांचा मूळ हेतू होता. तशी त्यांच्याकडे जमीन देखील भरपूर होती. जसे ते पैशांनी श्रीमंत होते तसेच ते देवाच्या भक्तीने सुद्धा फार श्रीमंत होते. हे शुक्ला घराणं देवीचं परंपरागत उपासक होते. पुरातन बक्सरमध्ये चंडकन सेडा असून तिथे चंडिका देवीचे एक जागृत देवस्थान आहे. हे त्यांचं कुलदैवत. देवीवर यांची अपार श्रद्धा होती. रोज दुर्गा सप्तशती म्हटल्याशिवाय ते पाण्याचा घोटही घेत नसत. शनिवार, सोमवार, प्रदोष व एकादशी ही सारी व्रते ते करायचे. त्यांचा सारा वेळ ईश्वर चिंतनात व ग्रंथ पठण करण्यात जायचा. गौरीशंकरांचे अवतरण. सूर्यबिंब क्षितिजाच्या पलीकडे झाले आणि मध्यानावरचा चंद्रबिंब स्पष्ट दिसायला लागला. दक्षिणेकडून पावसाचे काळे ढग वरवर सरकत होते. पूर्वेकडचं सर्व आकाश मोकळं होत होतं. अशा शांत वेळी वीज त्या शांततेचा भंग करीत होती. त्या गोकुळ अष्टमीच्या रजनीने आपला रंग अधिकच गडद केला होता. पुण्यमयी गंगा उत्तर प्रदेशची महनीयता गुणगुणत होती. अशा वेळी सन 1863 साली गोकुळ अष्टमीच्या शुभ दिवशी रात्री 8 वाजता श्री स्वामी प्रसाद शुक्ला यांच्या घरी महासती फुलकुमारी यांना प्रसव वेदना सुरू झाल्या आणि पुत्ररत्न प्राप्त झाले. इकडे संपूर्ण भारतवर्षात कृष्णजन्माबरोबर या देवरूप बालकाचाही जन्माष्टमीच्या दिवशी सर्व भारतीयांनी त्याचा उत्सव साजरा केला.
हे विश्वकीर्तीचे द्योतकच होते. मूल फार सुंदर होते, जणू अनेक नक्षत्रात शोभणारा चंद्रच. अपूर्व सोहळा करून बारशाच्या दिवशी शिव पार्वतीच्या स्मरणार्थ बाळाचे नाव गौरी शंकर असे ठेवण्यात आले. शुक्लाग्राणे पंडितांमध्ये श्रेष्ठ. मूल मोठे होताच त्याला पाठशाळेत दाखल करण्यात आले. त्याचे अध्ययन सुरू झाले. गुण्या गोविंदाने दिवस जात होते आणि असं म्हणतात की गौरीशंकर जेव्हा मोठे होत होते, एक दिवस आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी होती, यह घर 8 दिन में खाली हो जाएगा. शुक्ला परिवाराला प्लेगचा रोग जडला. घरातील एक एक करून लहान मोठी मंडळी मृत्युमुखी पडू लागली. गौरीशंकरने जंगलाचा रस्ता धरला. सर्व सुखसोयी, ऐश्वर, आप्त्य सर्वांना सोडून तो जंगलामध्ये वाट काढू लागला. तिथे ब्रह्मानंद नावाचे एक महात्मे त्याला मिळाले. त्यांच्या जवळ राहून गौरीने योग, साधना, भक्ती मार्ग, संत सेवा आदी गोष्टी शिकल्या. इकडे गौरीच्या घरी मात्र त्याचे आजी आजोबा, मावशी, चुलते, काका काकी व त्यांची मुलं बाळ सर्वांचे निधन झाले होते आणि त्यांचे वडील त्याच्या शोधात सर्व ठिकाणी फिरत होते. स्वामी प्रसादांनी आपल्या मुलाला शोधून काढलं. गौरीशंकर मात्र आता नाशिवंत प्रपंचाकडे येऊ पाहत नव्हता. त्याचे गुरु ब्रह्मानंदांनी त्याला उपदेश केला व गुरुच्या आज्ञेवरून गौरीशंकर घराकडे परत आला. मात्र काही काळातच स्वामी प्रसाद आणि फुलकुमारींची प्राणज्योत मावळली. आई वडिलांच्या पश्चात सर्व घरदार मालमत्ता सोडून तो त्याच्या कुलदेवाच्या चंडी मातेच्या मंदिरात जाऊन ध्यान करू लागला. त्यांनी 10 दिवस तप केले. चंडिका देवी त्यांना प्रसन्न झाली. त्याच वेळी गावातील लोक काळजीपोटी मंदिरात जमा झाले. ध्यानमग्न गौरीशंकराला त्याने जागा केलं व परत स्वगृही येण्याची विनंती केली. गौरीशंकराला विवाह बंधनात टाकले की मग तो गाव सोडून जाणार नाही आणि स्वामी प्रसादाप्रमाणे गावाची सेवा करेल असं त्यांना वाटले. गौरीशंकर स्वतः संसार बंधनात बांधून घ्यायला तयार नव्हते. तेव्हा गुरु ब्रह्मानंदांनी साक्षात्कार दिला. प्रपंचातही परमार्थ साधता येतो असा त्यांनी उपदेश केला. गुरूंचा आदेश म्हणून गौरीशंकर विवाहास तयार झाले. ब्राह्मण कुळातील श्री रामचरण पांडे यांच्या ज्येष्ठ कन्या राजलक्ष्मी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संत जिथे जन्म घेतात तिथे राहत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. तुलसी वहान जाइये जहां जन्म का गाव, जात पात अधिकार देखी नाही, जुने पुकारे नाव. या संत उक्तीप्रमाणे स्मरण करून गौरीशंकर निघाले. शिवपुरीमध्ये असताना रोज सकाळी संध्या स्नान, गायत्री जप, चंडिका पूजन असे सारत असे. छोट्या छोट्या कथांद्वारे गौरीशंकर लोकांना उपदेश करीत असत. रामायण, महाभारत, भगवद्गीता याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. भागवत पुराण, कृष्ण कथा ते लोकांना सांगत. धर्म प्रचारासाठी मग गौरीशंकर वर्धा जिल्ह्यातील सिंधी या गावी आले. तिथून वेयाला गेले. तिथे घेवरमल शेटजीकडे नोकर म्हणून राहिले. सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी रखवालीचे काम स्वीकारले. ती वेळ गव्हाच्या हंगामाची होती. गहू तयार होऊन रास लागली होती. अकस्मात आकाश गडगडले. धोधो पाऊस सुरू झाला. शेटजी घाबरले. ओक्साबोक्सी रडत व छाती ठोकत गव्हाच्या मळ्यात आले. तुकाराम महाराज म्हणतात, देव सखा जरी अवघे जग कृपा करी. आणि तसंच झालं. गव्हाच्या राशीच्या 5 हात बाजूने पाणी पडलं होतं. धान्याची रास कोरडीच होती. धान्य शाबूत पाहून शेटजींना मोठा हर्ष झाला आणि सर्वांना गौरीशंकराचा महिमा ते सांगत सुटले. हळूहळू सर्वांनाच छोटा मोठा अनुभव गौरीशंकराबद्दल येऊ लागला आणि त्यांच्या प्रती लोकांच्या मनात श्रद्धा आणि आदर निर्माण झाला. चाकूरपार्डीला गौरीशंकर एक दिवस आले. रात्रीचा मुक्काम झाला. प्रातःकाळी ते गंगा स्नानाला गेले. गंगेवरून घराकडे परतताना मार्गात त्यांना रडारड दिसली. चौकशीअंती चिमणा जामकरांची सून परलोकी गेल्याचे त्यांना समजले. गौरीशंकरांनी विचारले, तुम्ही सर्व का रडत आहात? तेव्हा आपली सून गेल्याचं जामकरांनी सांगितलं. गौरीशंकर म्हणाले, अरे ती तर झोपली आहे, पहा आता उठते की नाही ती. असं म्हणून त्यांनी आपल्या जवळच्या गडव्यातील गंगेचे पाणी तिच्यावर शिंपडले आणि काय आश्चर्य, मच्छिंद्रनाथांनी प्रेत उठवल्याप्रमाणे ते पवित्र संजीवनी उदक अंगावर पडताच ती उठून बसली. सर्वीकडे एकच कल्लोळ झाला. सर्वांनी गौरीशंकरांचे पाय धरले. तेव्हापासून सर्वजण त्यांना श्री संत गौरीशंकर महाराज म्हणू लागले. बेला येथे रखवालीचे काम सुरूच होते. गौरीशंकराचे वय अवघे 20-25 वर्षे होते. ते म्हणत, ये वन मेरा मित्र है. रानातच त्यांनी कुटी बांधली होती. तिथेच एक छोटासा आखाडा तयार केला होता.
ते व्यायाम नित्य करायचे. त्रिकाल संध्या, ब्रह्मकर्म, पठण पाठण आदी कार्यात ते रत राहायचे. पुढे वाहणारी झुळझुळ अशी पवित्र वेळा नदी मातेप्रमाणे साथ देत होती. दिवसात चरणी दिवसात चरणारी कुरणातील गायी गुराखी त्यांचे आता मित्र झाले होते. वृक्षवंचरी सोयरी झाली होती. विंचू, साप, व्याघ्र आदी हिंस्र प्राणी सहोदर बनले होते. दिवसाला वासरमणी तर रात्री शशांक दीप म्हणून प्रकाश देत होते. शेठजीच्या शिवारात प्रभू नामस्मरणाने ते दिवस काढवते. एक दिवस महापुरुष शेतामध्ये झोपडीजवळ आला. गौरी शंकराने त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांनी आपली जुनी ओळख पटवून दिली. त्यांनी आपले नाव ब्रह्मानंद असल्याचे सांगितले. गौरी शंकरांनी त्यांना ओळखले आणि आपल्या गुरूंच्या ते पाया पडले. गुरूंनी गुरुबोध केला. ब्रह्मविदा पेतो परम, ब्रह्म जाणणाराच परम आनंदाला प्राप्त होतो असे त्यांनी त्याला दीक्षा दिली. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य त्याला सांगितले आणि ढगाने व्यापलेले काळेकुट्ट आकाश वारा सुटताच क्षणातच साफ व्हावे असे गौरी शंकराचे झाले. मुमुक्ष जीवन मुक्त झाले. गुरुकृपेचा प्रसाद मिळताच गौरी शंकराला शुद्ध बुद्धी प्राप्त झाली. भवदुःखाचा विसर पडला. जनतेत जनार्दन दिसायला लागला. भूमातेविषयी अधिक प्रीती वाढली. शून्य समाधी लागायला लागली. वाचेला सत्यता प्राप्त झाली. तू जे करशील ते सत्यच ठरेल व तुला सर्व कार्यांमध्ये विजय प्राप्त होईल असा गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. श्री संत गौरीशंकर महाराजांचे मन ब्रह्मानंदी चवी सोडून घ्यायला भवसागरात पडायला तयारच नव्हते. पण गुरु आज्ञेने व काही प्रेमळ मंडळींनी गळ घातली व महाराज शिवसुरी गेले. मायभूमीचे दर्शन त्यांनी घेतले. सर्वांना अति आनंद झाला. माघारी परतले आणि यावेळेस येताना त्यांनी अर्धांगिनीला म्हणजे राजलक्ष्मी देवींना आपल्या सोबत आणले. आता याच्या पुढे महाराजांची सगळीकडे महाराज म्हणून प्रतिष्ठा निर्माण झाली होती. हळूहळू लोकांना अनुभव होते. आता त्याचे काही अनुभव मी तुम्हाला सांगते. त्यातला एक अनुभव आहे भक्तांचे दास्यत्व. महाराजांचे रखवालीतील एक वैशिष्ट्य होते. रखवाली करायचे ते. देव भक्ता घरी नित्य पाणी भरी असे ते म्हणायचे. याप्रमाणेच भक्ताच्या भक्तीत भगवंताचे शरण गहाण असतात असे ते मानायचे. आणि म्हणूनच ते शेठजीच्या मळ्यात रखवालदारीचे काम करत असायचे. ज्या ठिकाणी ते रखवालीचे काम करायचे त्या सीमेमध्ये जर चोरांनी पाऊले टाकली तर ते आंधळे व्हायचे. रात्रभर त्या शेतात फिरत राहायचे पण त्यांना मार्ग दिसायचा नाही. यामिनीचा काळोख व आंधळी दृष्टी, त्यात विंचू सापाच्या भीतीमुळे तस्करांना एकाच ठिकाणी बसून राहावं लागायचं. सगळे चोर तिथेच पडून राहायचे. सकाळी महाराजांना ते चोर सापडायचे आणि महाराज त्यांना शेठजींकडे घेऊन यायचे. शेठजी म्हणायचे, करा या चोरांचा रिपोर्ट, त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं ते सांगायचे. पण गुरु महाराज काय करायचे, ते प्रेमळ मनाचे होते. ते त्यांना समजूत द्यायचे. ते म्हणायचे, चोरी करणं हा अपराध, चोरी करणं हे पाप है. माझ्या शेतात काय, कोणाच्याही शेतात चोरी करू नका, चोरी वाईट आहे असे म्हणून समजावून ही गौरीशंकर माता जी कनवाळू होती ते त्यांना सोडून द्यायची, मोठ्या मनानं माफ करून द्यायची. अशी आमचे कनवाळू माता होती गौरीशंकर. दुसरा एक अनुभव आहे, कसाईखाने त्यांनी बंद केले. चंद्रभान हरिजन हा सालई पवनीचा राहणारा होता. वर्धा जिल्ह्यात हे गाव आहे. त्याला अर्धांगा वायूचा झटका आला. सेवामूर्ती महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर आली होती. तो तिकडे आला. व्याधीग्रस्त आवडता माणूसही सगळ्यांना नकोसा होतो. त्याच्यामुळे त्याला लवकर बरं व्हायचं होतं. प्रातःकाळची वेळ होती. महाराज मुखप्रक्षालन करीत होते. काय चंद्रभान, जी बाबा, पुणेकडे आलास, तुमच्याचकडे. गौरीशंकर महाराजांना बाबा म्हणत असत आणि माताजींना आणि राजलक्ष्मी मातांना माताजी म्हणत असत. ते म्हणाले, चंद्रभान कसा काय आलास? म्हणजे कशासाठी आलास? बाबा, मला महारोग झाला आहे, त्यामुळे मी फार दुःखी आहे. अरे, हा रोग तो मोठ्यांच्याच घरी होतो, गरिबांना होत नाही. झाला तर माणूस जगत नाही. चंद्रभान पाया पडला आणि म्हणाला, काही करा बाबा, मला वाचवा, असा म्हणून तो रडू लागला. त्याचे डोळे पाणावले. चंद्रभान, तू आजपर्यंत किती गाया कसायाला विकल्या आहेत? महाराज, 1000च्या वर विकल्या असतील. आणि बैल 2000च्या वर. आणि बकरे? अंदाज नाही महाराज कोंबड्या आणि बकऱ्यांचा. का रे, तुझ्या अंगात तर मरियाई येते, तुला तर दुसऱ्यांचे दुःख दूर करता येते व तुझे हे हाल झाले आहे. नाही महाराज, माझ्या अंगात आई वगैरे काही येत नाही, ती पोटभरी आई आहे. नाही रे, आई पोटभरी कशी असेल?
आता तुम्ही काहीही करा महाराज, मला मात्र आता बरं करा. तो कळवळला, त्याला त्याच्या चुका समजल्या होत्या. मग आता याच्या पुढे गायी, म्हशी, कुक्कुट, बकरे, बैल वगैरे कसाई, खाटीकांना विकशील काय? नाही बाबा, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी वागेन. देवी आणशील का अंगात? फसवशील का भोळ्या बाबड्यांना? नाही बाबा, असं खोटं पापी धंदे मी आता करणार नाही. मी त्या मार्गाने जाणार नाही. घे आता या लोकांच्या समक्ष भूमातेची शपथ घे. पश्चातापाचे महापातक त्यामुळे दग्ध होऊन जाईल. चंद्रभानने जगत मातेची शपथ घेतली व सर्वांसमक्ष चुकीची कबुली दिली. चुकीची कबुली म्हणजे आत्म्याची शुद्धी होय असे महाराज मानत. महाराजांनी त्याला औषध सांगितले. काय औषध सांगितले? 7 पुरणपोळ्यांना तूप लावून गोमातेला नैवेद्य दे. 1 पाव ज्वारी कोंबड्यांना व 1 पाव धान्य कावळ्यांना टाकीत जा. त्याने जसे करणे सुरू केले, आगपेटीच्या काळी अंधारात ओढताच काळोख कसा नाश पावतो, त्याप्रमाणे चंद्रभानला तात्काळ अनुभव आला व त्याचा आजार कायमचा बरा झाला. अशा प्रकारे संत शक्तींची चुळूक दाखवत महाराजांनी अनेकांना बरे केले. उमरा येथे आगमन. शर्करेच्या ढिगाऱ्याकडे मुंग्यांची रीग लागावी, त्याप्रमाणे दयानिधी श्री गौरीशंकर महाराजांकडे भाविकांची अलोट नित्य गर्दी असायची. त्यात ते उमऱ्याला आले. ते ज्याच्याकडे राहायला यायचे त्याचे मंगल व्हायचे. वेणा नदीला महापूर आला होता. सर्व उमरगाव वेणा नदीने आपल्या उदरी गडप केले होते. हाहाकार उडाला होता, जणू जलप्रलयच झाला होता. त्या काळी धान्याची कोठारं बाहेरच असायची. धान्य गेले तर खायचं काय या विचारात सर्व ग्रामीण महाराजांकडे आले. आपदा निवेदन केली त्यांनी महाराजांना. महाराजांच्या घरामध्ये पण पाणी होतं. महाराजांनी गंगा मातेला विनवणी केली. विश्वंभराची करुणा भाकली. जल पूजन केले. सर्वांना धुतीयुक्ती सांगितली. उमरा येथील धान्य जाणार नाही ते महाराजांचे शब्द खरे ठरले. कोठार पाण्यानं बुडली असूनही धान्य मात्र कोरडीच राहिली, असा त्यांचा प्रभाव होता. 2 संतांचे अपूर्व मिलन. एकदा श्री संत गजानन महाराज नागपूरला गेले होते. गोपाळराव बुट्टी व रघुजी राजे यांच्याकडे त्यांचा मुक्काम होता. हा प्रसंग गजानन विजयामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. नागपूरहून येताना महाराज उमरा येथे गेले. कारण काय झाले तर त्यांना क्षुधा लागली होती. सोबतचे सेवक म्हणाले, बाबा काही भोजनाची सोय करू का? गजानन महाराज म्हणाले, आपला गडी राहतो ना इथे, महाराजांचा कोणता गडी आहे? म्हणून सर्वजण विचारात पडले. मग शांत राहिले. महाराज जातील तिकडे आपण जाऊया. सोबत भास्कर महाराज सुद्धा होते. महासंत श्री गजानन महाराज उमऱ्यातील श्री गौरीशंकर महाराजांचे घरी गेले. सद्गुरु गजानन महाराजांची पवित्र पदकमल दारात पाहताच गौरीशंकर महाराज स्वागतार्थ धावले. तोच हे दोन्ही महासंत एकमेकांना कडकडून भुजयुग्मे स्वहस्ते हृदयाशी धरते झाले. जणू भगवान कृष्ण सुदामास भेटतात त्याप्रमाणे हा प्रसंग. संत सत्कार झाला. गजानन महाराजांनी भोजनाची इच्छा प्रकट केली. सौभाग्यवती माता राजलक्ष्मी व गौरीशंकर बाबांनी खूप धावून पळून प्रेमाने आदराने स्वयंपाक केला. पंचपक्वान्ने केली, जणू दिवाळीच. भगवंताची चरण आपल्याकडे वळली. मग काय, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. श्री गजानन महाराजांचे भोजन झाले. पूजा केली, दक्षिणा दिली. संत आलिंगन झाले. बहुपुण्य होय गाठी तरीच भेटी संतांची. या घटनेबाबत भास्करने चरित्रामध्ये लिहिले आहे. एकदा श्री भास्कर गजानन यांच्या स्वगृही दिलेले भोजन तसेच मग रामा वंदुनिया भले गजानन उभऱ्यासीच आणले गौरीशंकर बाबांनी घरी नेले भोजन केले आनंदे झाले परस्परासी आलिंगन शक्ती केली समर्पण सिंधी वर्ध्यावरून आले गजानन आडगावी. असं हे वर्णन त्याच्यात पण केलेलं आहे. महाराजांचा कोणी पण भक्त त्यांच्याकडे आला तरी ते त्यांना त्याचं दुःख निवारण करण्यासाठी स्वतः कष्ट भोगीत आणि त्याचे सर्व रोग आपल्यावर घेत असत. तर त्यांची रोग बरे करण्याची शक्ती किंवा पद्धत वेगळी होती. नारायणदास माटे उमऱ्याचे राहणारे होते. ते महाराजांचे शिष्य होते. त्यांना अकाल मृत्यूने घेरले आणि माटेंचे प्रेमी मग महाराजांकडे आले. त्यांचे जे प्रेमी होते माटेंचे, आणि ते म्हणाले, महाराज नारायणदास कसाच करतो आहे? महाराज म्हणाले, अरे त्याचा मृत्यू जवळ आला आहे. नाही बाबा, काही करा पण त्याला वाचवा. तेल आणि गायीचे शेण आणतोस का? भोळेपणाने त्यांनी महाराजांनी विचारलं. भोळेपणाने ते भक्त म्हणाले, हो आणतो.
आणि त्याने ते तेल आणि शेण महाराजांना आणून दिलं. आणि मग महाराजांनी ते मिश्रण, तेल आणि शेणाचे मिश्रण केले आणि ते प्राशन केले. सर्वजण विचारातच पडले की महाराज हे काय करतात आहे. पण तिकडे नारायणदास दुरुस्त झाला. महाराजांनी तो त्याचा घेतलेला भोग दुःख रूपानं काही दिवस स्वतः महाराजांनी भोगला. ते नेहमी असेच परपीडा स्वअंगी भोगायचे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, देवी उपासक संत असेच असतात. त्यांचे सेवा प्रयोग लोकांना खोटे किंवा जादूचे वाटतील, पण तसे नाही. जो सर्वांगाने परपीडेस्तव चंदनाप्रमाणे झिजतो तोच खरा संत. आणि म्हणूनच त्यांचं महात्म्य ओळखलं गेलं. परपीडा ही स्वतः पीडा भोगून ते दुसऱ्याला सुखी करायचे. आणखीन एक खूप छान गोष्ट आहे आणि ती आहे रेल्वे थांबली. पूज्य स्वामीजी व गौरीशंकर महाराजांची भेट रामटेकला झाली होती आणि त्या अखंड वाढलेल्या प्रेमाने पूज्य स्वामीजी एकदा सिंधीला आले. सिंधी रेल्वे जिथे वर्धा जिल्ह्यातलं गाव आहे तिथे गौरीशंकर महाराज राहायचे, त्या ठिकाणी ते आले त्यांना भेटायला. पूज्य स्वामीजी अकस्मात आलेले पाहून गौरीशंकर महाराजांचे व त्यांचे मधुर मिलन झाले. पूज्य स्वामीजी पायी आल्यामुळे थकले होते. त्या दिवशी मुक्काम झाला. रात्रीला उशिरा भेटलेल्या मित्राप्रमाणे थोडी प्रमोदयुक्त चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी पूज्य स्वामीजींचे षोडोपचारी पूजन करण्यात आले. त्यांना सुग्रास भोजन खाण्यात आले, पंचारती ओवाळण्यात आली, श्रीफळ देण्यात आलं, आदर सत्कार करण्यात आला. पूज्य स्वामीजींना श्री गौरीशंकर महाराज रेल्वेवर पोहोचण्यासाठी निघाले आणि मग ते जाणार म्हणून त्यांना रेल्वे स्थानकावर ते सोडायला निघाले. 2:20 ट्रेन येणार होती. 2:15 घरीच वाजले होते. गाडी स्टेशनावर येऊन धडकली होती. घरापासून स्टेशन 4-5 फरलांग दूर होतं. श्री गौरीशंकर महाराजांना वाटले की पूज्य स्वामीजींचा पुढचा कार्यक्रम चुकतो की काय. या विवंचनेत रेल्वे दिसताच गौरी मातेने दुरूनच त्यांना हात जोडले. मातेला, त्या ट्रेनला गौरी मातेने म्हणजे शंकर महाराजांनी हात जोडले त्या ट्रेनला आणि काय म्हणाले, आई, प्रभू राम माझ्या घरी आले आहे. तुझा यायचा वेळ झाला आणि तू जर माझ्या रामाला नेले नाही तर पुढील सर्व कार्यक्रम चुकतील आणि मग राम म्हणतील, सेवकाकडे गेलो असता वेळेवर व्यवस्था झाली नाही व गाडीही मिळाली नाही. आई, लेकराची लाज राखण्यात तुझ्याच हातात आहे, असं म्हणून त्याने पुन्हा दुरून नमस्कार केला. रेल्वे सुटण्याची वेळ होऊन गेली होती. पूर्वी सिंधेला ट्रेन फक्त 3 मिनिटं थांबायची. पोर्टर झंडी हलवत होता. ड्रायव्हर गाडी सुरू करू लागला, पण गाडी काही चालूच होईना. ड्रायव्हर गाडी सुरू करू लागला, प्रयत्न करू लागला, पण गाडी मात्र जागची हलेना. या सर्व अवधीत परमपूज्य स्वामीजी गाडीमध्ये आले, बसले. दोन्ही संतांनी पुन्हा एक प्रेम आधारे एकमेकांना आलिंगन दिले. श्री संत गौरीशंकर महाराज बाहेर आले आणि ट्रेनच्या बाजूला उभे राहिले. स्टेशन कर्मचारी, ड्रायव्हर व पोर्टर सर्वच विचारात पडले. त्यांना समजेच ना की गाडीला काय झालं आहे. स्टेशन मास्तरांच्या लक्षात हा प्रकार आला. या संत श्रेष्ठाला ते चांगल्याच प्रकारे ओळखत होते. आजूबाजूला पाहिले तर गौरीशंकर महाराज पूज्य स्वामीजींनी बसलेल्या डब्याजवळ उभे होते. बस, मास्तरांच्या डोक्यात वीज चमकली. हे सर्व काही जे घडत आहे ते या सद्गुरूंचीच कृपा होत आहे. ड्रायव्हरला पोटाने हाक मारली. त्या संत शिरोमणीला वंदन केले आणि म्हणाले, बाबा, गाडी चालू होत नाहीये. हे काय, अशी विनंती. त्यांनी हात जोडून उभे राहिले. त्यांनी विनंती केली. मग गौरीशंकर महाराजांनी गाडीला हात जोडले आणि म्हणाले, तू कलकत्ता जा रही है ना, तो फिर माता काली है, माता चल तू जा सकती है, असे म्हणून महाराजांनी बोटाची चुटकी वाजवली व अंगुली संकेत केला आणि गाडी क्षणार्धात चालायला लागली. रेल्वे प्रवासी व कर्मचारी दंग झाले. पूज्य स्वामींच्या सेवेत माता महाकालीने भक्ताची लाज राखली होती. एवढं त्यांचं म्हणजे निर्जीवावर, सजीवावर तर ते प्रेम करायचेच, पण निर्जीव ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा महाराजांच्या आज्ञेमध्ये होत्या. ते सांगतात त्याप्रमाणे ते आदेश पाळायचे. नंतरचा जो अनुभव आहे तो आहे शंकराचा क्रोध. खूप सारे लोक वेगवेगळ्या आजारांसाठी महाराजांकडे यायचे. त्यातले बहुतांश जे तापाने ग्रस्त होते त्यांच्यासाठी ते म्हणायचे, जो उपाय सांगितला त्याबद्दल सांगते. दयासागर गौरीशंकर महाराज ज्वराने पछाडलेल्या रोग्यांना पुष्कळदा उपचार द्यायचे. ज्वर हरण करण्याची महाराजांची पद्धत मात्र वेगळीच होती. महाराजांना कोणी कुठे भेटायचं
रोग्यांनी म्हणावं की बाबाजी मला ताप येतो आहे, काहीतरी औषध द्या ना. महाराज म्हणायचे, अरे बेटा यह बुखार नहीं है, यह भगवान भोलेनाथ का गुस्सा आहे. आलेल्या रोग्यांचा त्यांना ज्वर ते म्हणायचे आलेल्या रोग्यांचा त्यांचा ज्वर हरण करायचा आहे तर जवळ पडलेला एखादा लोटा, तकिया, पेटी, गडवा, पुस्तक, जी कोणती वस्तू महाराजांच्या हाताला लागेल त्याला ते उचलून घ्यायचे व रोग्याच्या अंगावरून हात उतरवून म्हणायचे, भोलेनाथ आप इसमें समा जाइए. त्या वस्तूवर हात ठेवायचे आणि म्हणायचे, आप इसमें समा जाइए. आणि आश्चर्य काय, दिवसभर त्या रोग्याचा तो ताप ताबडतोब बरा व्हायचा आणि ती वस्तू ज्याला हात लावलाय ती दिवसभर तशीच्या तशी तापलेल्या अवस्थेत राहायची. कदाचित महाराज मार्गाने जात असतील आणि एखादा कोणी आजारी गृहस्थ इथे आला आणि त्यांच्याजवळ कोणतीच वस्तू नसेल ताप उतरवायला, तर ते काय करायचे, आपल्या त्याच्यावर अंगावरनं हात फिरवून आपल्या छातीस हात लावून म्हणायचे, भोलेनाथ मुझमे समा जाओ. स्वतःवर ते दुःख घ्यायचे, तो रोग तो ताप आपल्या स्वतःवर घ्यायचे आणि म्हणायचे, मुझमे समा जाओ. असे म्हणताच महाराजांच्या अंगामध्ये ज्वर राहायचा. रोगी त्याची लक्षणं त्या क्षणी रोगी त्या क्षणी दुरुस्त होऊन जायचा. त्याचे जे काही रोग होते ते सगळे महाराजांच्या याच्यामध्ये यायचे. अशा परिस्थितीत महाराजांना जर पूजा करायची झाली, कारण ते त्रिकाळ संध्या करायचे, तर पूजेची वेळ झाली तर ते काय करायचे, ते म्हणायचे, माता दुर्गा मुझे तेरी पूजा करनी है और पूजा में तो स्नान करना ही पडेगा. असं म्हणून ते काय करायचे, भोलेनाथ जी को एक लोटे में मुझे तो तेरी पूजा करनी है और पूजा तो स्नान किए बिना हो न सकती और मुझे तो मुझमें तो भोलेनाथ जी बैठे हुए है. असे म्हणून जवळ पडलेल्या तकिया किंवा अन्य वस्तू त्यांनी घ्यायची, ती छातीला लावायची आणि म्हणायचे, भोलेनाथ थोडी देर इसमें आप समा जाइए. आणि ते आपल्यातला जीव त्या वस्तूत टाकायचे. आणि मग ती जी वस्तू उराशी लावली असेल त्या वस्तूमध्ये रोग्याप्रमाणे तापमान राहायचे. स्नान, पूजा, भोजन आदी सर्व आटोपली की ती वस्तू पुन्हा छातीशी लावून म्हणायचे, आइये भोलेनाथजी अब मुझमे समाइये. असं म्हणून स्वतःचे अंगात पुन्हा ज्वर संचार करून घ्यायचे. इच्छा असेल तोपर्यंत ठेवायचे. निरीच्छा झाली की म्हणायचे, माता भगवती मैं दूसरों का दुख दूर करता हूं और तू मुझे ही परेशान कर रही है. असे म्हणून आपल्या व्याधीचा भार इष्ट देवतेवर सोपवून मुक्त व्हायचे. श्री समर्थ रामदासाप्रमाणे याला साक्ष भास्कर चरित्रामध्ये पण आहे. गौरी बाबांच्या ही जी कथा सांगितली त्याची साक्ष त्यांनी लिहिलेले आहे. तर त्या चरित्रामध्ये ते लिहितात, वृक्ष पशु पक्षी मानिती, उशी पापण पीडा हरिती, चराचरा वदविती, नागपुरी देखली प्रत्यक्ष. तसं रामदासाप्रमाणे समर्थ रामदासांच्या भास्कर चरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे. श्री विठ्ठलराय बक्षी यांची पत्नीला ज्वर महाराजांनी जवळ पडलेल्या भोपळ्यामध्ये घातला. एखाद्या वस्तू टाकता त्यांनी भोपळ्यामध्ये टाकला. ज्या इसमे समा जाओ म्हणताच भोपळ्याला ताप चढला आणि त्या पूर्ण बऱ्या झाल्या बक्षींच्या पत्नी. नंतर राधेश्याम नावाचे त्यांचा मुलगा, त्याचा ज्वर त्यांनी पिंपळाचे मुळीमध्ये घालवला. अशी महाराजांची हजारो उदाहरणे आहेत. फक्त एकटी ज्वर हरण प्रकरण जर आपण लिहिलं तर स्वतंत्र एक ग्रंथच तयार होईल. शेवटी संतांचा महिमा सांगताना गंगा पापम शशी तापम कल्पतरू दैन्यश्च पापम तापम दैन्यश्च संत सुखो महाशय. संतांचा महिमा असा का ते त्या क्षणी जो कोणी रोगी असेल त्याचा रोग निवारण करून त्याचं ताप आपण स्वतःवर संचार घ्यायचे आणि ते त्याला बरं करायचे. हा त्यांचा जो गुण होता त्याच्यामुळे सर्व भक्तगण निश्चिंत राहायचे की आता माझे महाराज आहे माझ्यासोबत तर मला काही होऊ शकत नाही. जसं लहान मूल जेव्हा मातेजवळ असतं तेव्हा त्याला कसलीच काळजी नसते, त्याला पूर्ण विश्वास आपल्या आईवर असतो आणि आई आपलं संरक्षण प्रत्येक क्षणी करणार याची खात्री त्याला जी असते, तशीच महाराजांप्रती सगळ्या भक्तांना खात्री होती. अजून एक उदाहरण सांगते आणि ते आहे भूतदया, प्राणी मात्रामध्ये दया. आधुनिक कल्पतरू श्री गौरीशंकर महाराज एकदा जन्मभूमीला गेले. जन्मभूमी म्हणजे शिवपुरीला. तिकडून सिंधीला येताना त्यांच्या धर्मपत्नी राजलक्ष्मी त्यांच्या समवेत होत्या. इटारसी रेल्वे मार्गावर आमला स्टेशन आहे. तिथे महाराजांना एक विवस्त्र भगिनी दिसली. संतांचे करुण हृदय द्रवले. ती माता वयाने प्रौढ असून सौभाग्यवती होती. महाराजांना कळवा आला
ते राजलक्ष्मीला म्हणाले, माताजींना म्हणाले, तुझ्याजवळ काही पातळ शिल्लक असेल तर दे तिला. तुझ्याजवळ काही साड्या असेल तर तिला मदत कर. तर ती म्हणाली की नाही, माझ्याजवळ नाही आहे पातळ. म्हणे, अरे आता तुला 4-5 पातळ मिळाले, त्याचं काय झालं? तर मी त्या क्षणी वाटून टाकले. ज्या ज्या होत्या निराधार बायका, ज्यांना गरज होती त्यांना मी देऊन टाकले. मग महाराजांना प्रश्न पडला की आता हिच्याजवळ तर काही नाही आहे, समोर तो ती गरीब बिचारी बसलेली आहे भगिनी, तिला मदत तर करायची आहे. मग शेवटी त्यांनी राजलक्ष्मी माताकडेच बघितलं आणि म्हणाले, तुझ्याजवळ एवढी मोठी साडी आहे, पूर्ण साडीचं तुला काय काय करायचंय? त्यातली अर्धी साडी तिला दे. असं म्हणताच माता क्षणी ज्या क्षणी त्यांनी असं म्हटलं, माताजी राजलक्ष्मी त्या क्षणी उठल्या आणि आपल्या पतीचा आदेश समजून, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी आपली साडी सोडली, त्याचे 2 भाग केले. लज्जा रक्षणापुरती त्यांनी फक्त आपल्या अंगावर गुंडाळली आणि अर्धी साडी त्यांनी त्या त्या भगिनीला दिली आणि तिची विवस्त्र होती तिला पण गुंडाळून ती साडी त्यांनी तिला वस्त्र दिल्यामुळे तिची पण लाज राखल्या गेली. असे हे गौरीशंकर महाराज होते. ते नुसतं विचार करायचे नाही तर कृती करून आणि लोकांना पूर्णत्वे सुख कसं मिळेल आणि त्यांचं समाधान कसं होईल आणि त्यासाठी सर्वतोपरी माताजी सुद्धा त्यांना सहाय्य करायचं. तर असे खूप निरनिराळे अनुभव आहेत सांगण्यासारखे. वेळ मिळाला तर मी आणखीन पण कथन करील. त्याच्या पुढे इतिहास सांगते की काय झालं त्याच्यानंतर. परमपूज्य गौरीशंकर महाराजांचे जगणे म्हणजे एक सोहळा होता. लहानपणी चंडीदेवाला त्यांनी प्रसन्न केलं होतं. त्यांच्या कामात माता जणू प्रत्यक्ष त्यांना सहाय्यता करत होती. त्यांची म्हणूनच जगदंबा मातेचा अवतार म्हणून भक्तांनी पूजा केली. आईसारखी ममता, मातृत्व भाव त्यांच्या बोलण्यातून, आचरणातून प्रतीत व्हायचा. मुलाकडून जरी अपराध घडला तरी आई जशी त्याला पाठीशी घालते, तसेच गौरीशंकर माताने सर्वांवर निस्सीम प्रेम केले, त्यांचा सांभाळ केला. प्रसंगी स्वतःवर दुःख ओढवून घेतले, मात्र जनास सुखी केले. संतांचा हा सहवास कधीही संपू नये असं आपणाला वाटतं. पण आता तो दिवस आला होता. महाराजांना आपला अवतार काळ संपवण्याची वेळ आली होती आणि तो दिवस म्हणजे 6 एप्रिल 1959. तो दिवस होता सोमवार. गौरी माय त्या दिवशी बेचैन होती. गौरीशंकर महाराज बेचैन होते त्या दिवशी. शिवस्वरूपाची तिचे तंत्र लागले होते. जणू काही ती देवाशी बोलत होती. दिवाकर आपले तोंड जगाला दाखवू नये म्हणून क्षितिजावरून आड होत होता. या महान मातेच्या शिरनिद्रेस्तव सर्वत्र काळोख पसरण्याचे चिन्ह दिसत होते. अशा समयी गौरीशंकर महाराजांची आत्मज्योत अनंतात विलीन झाली. सारा जिकडे तिकडे अंधकार पडला. अमावस्या होती म्हणून नाही, तर कायम प्रकाश देणारा मार्तंड अस्तमानास गेला होता. जगदंबेचे मूल तिच्या अंकावर कायमचे निद्रिस्त झाले होते. परोपकारी लोक, मित्र विव्हळ होते. सर्वांची आई केली की काय असं वाटायला लागलं. ही महाराजांच्या महासमितीची महावार्ता वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरली. काही प्रेमी भक्तांना तर आधीच जाणीव झाली होती की आपणास पूज्य माऊलींनी बोलवलं आहे आणि म्हणून ते लवकरच आले होते. महाराजांनी आपल्या लाडक्या व आवडत्या लेकरास अगोदरच बोलवले होते की काय म्हणून ते ऊर पेटीत होते. रात्रभर त्या महान चननाप्रमाणे झिजणाऱ्या देहाजवळ भजन, पूजन, नाम संकीर्तन झाले. सकाळी न्हाऊ घातले गेले. भक्तांनी सुगंधी उटणे लावले. केशर कस्तुरीयुक्त जलाने न्हावून घातले. केशरी गंधराचा ऊर्ध्व पुंड व बुक्का लावला गेला. एका वसनिशी जन्मभर त्यागाने राहणारा महात्मा त्या दिवशी भरझरी तलम शालू व वस्त्र नेसायला तयार झाला होता. गळ्यात पुष्पमाळा व जानवे घातले गेले. माड केला. सर्व सिंधी गावास सडा, रांगोळ्या घालून, तोरणे, पताका लावून सजवण्यात आले. दिंडी, टाळ, शंख, भेरी, नगारा एकच ध्वनी झाला. श्री संत गौरीशंकर महाराज की जय म्हणून या महापुरुषाचा देह माडा समेत उचलला गेला. श्रीराम जय राम जय जय राम नामोच्चार करीत चालत होते सगळे. तसेच सिंधी, उमरा, बोरी, नागपूर, वर्धा, मुंबई, पुणे, इंदूर, कलकत्ता, अमरावती, कळमना आदी भागातून महाराजांचे प्रेमी जवळजवळ 20,000च्या लोकांचा तिथे जमाव झाला होता.
लोक नवा प्रकाश मिळावा व अंतिम दर्शन व्हावे या हेतूने आले होते. हा महान संत गावांमधून शेवटची दृष्टी टाकत मार्गाने जात होता. मार्गाने जात असताना त्या पार्थिव देहाला हात जोडून लोक म्हणायचे, महाराज, आमच्या मुलांबाळांवर लक्ष ठेवा. चुकले असेल तर माफ करा. पुढे म्हणायचे, बाप गेला. पुढे म्हणायचे, माय गेली. आमचा आधार गेला. आमचे सर्वस्व गेले. असा तो जनसागर हळहळ होता. जन्माला आले की जग हसू दे व मरण पावले की जग रडू दे, आणि असेच झाले. सर्वांना रडू आवडेना. जननाप्रमाणे परोपकारास्तव झिजणाऱ्या देहाला पाहताच अंतःकरण उसंबळून येत होतं. चंदन काष्टाची व कर्पुराची चिता रचल्या गेली. पार्थिव देह त्यावर ठेवण्यात आला. अग्नी लावला गेला. चंदन कर्पुराप्रमाणे अविरत जनकल्याणास्तव झिजणारा देह चंदन व कापुरात विलीन झाला होता. अशा प्रकारे महाराजांनी आपलं कार्य त्या दिवशी संपवलं. आणि नंतर त्यांचे जे शिष्य होते त्यांनी ही प्रथा, ते जे जनकल्याणाची प्रथा चालवत होते, ते त्यांनी पुढे चालवली. गौरीशंकर म्हणजे कोण तर आपल्याला माहिती आहे. सर्व जगात पर्वतामध्ये उंच असेल तर हिमालयाचं गौरी शंकर शिखर, तसंच संतांमध्ये श्रेष्ठ असे आमचे गौरी शंकर महाराज. त्यांनी हजारांवर उपकार केले. निर्धनाला धन, निपुत्रिकांना पुत्र दिले. हा त्यांचा सहज स्वभाव होता. अपमृत्यू तर कित्येकांचेच टाळले. फासावरून सोडवले. कारावासातून तर अनेकांना मुक्त केले. त्यांचे जीवन म्हणजे जनसेवेची अखंड वाहणारी भागीरथी होती. त्या वाहत्या प्रवाहामध्ये हजारो दुःखितांनी आपले हात धुवून घेतले. ते म्हणायचे, माल जानकी रक्षा करूंगा, आणि तसेच केले. त्यांची रोग निवारण्याची पद्धत वेगळीच होती. गाढवास हलवा, श्वानास पेढा, वृषभास गुळ, श्वानांना पोळ्या असे ते द्यायला सांगायचे. स्वतः तेल शेण प्राशन करायचे व दुःख भोगायचे. यांचे चरित्र अद्भुत. ऐकून वाटे खोटे हे निश्चित. प्रत्यक्ष जाऊन नागपुरात प्रचिती संत पाहो त्यांची. त्यांचे चमत्कार म्हणजे विज्ञानाला आव्हान देणार होते. प्रत्येक दिवशी बोलण्यापासून ते कार्यापर्यंत त्यांचे सारखे चमत्कारच घडायचे. त्यापैकी काही व्यक्ती आजही हजर आहेत आणि त्यांचे अनुभव मी स्वतः ऐकून हे लिहून काढलेले आहेत. असे बरेच जणांचे व्यक्तिगत अनुभव पण तुम्हाला ऐकायला मिळतील. तर जनसमुदायांची काळजी घेणारे, मातावत प्रेम करणारे कृपा सिंधू आमचे परमपूज्य गौरीशंकर महाराज यांचा सहवास मला प्रत्यक्ष जरी लाभला नसला तरी माझ्या वडिलांना तो लाभला होता. आणि त्याच्यानंतर सख्यारी महाराज त्यांचे शिष्य जे होते त्यांचा सहवास आम्हाला लाभला होता. त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगते. पहिल्यांदा माझ्या वडिलांना जो अनुभव आला त्याबद्दल सांगते की माझे बाबा एक अनुभव सांगायचे आम्हाला लहानपणी. तो असा होता की तेव्हा मी 3 वर्षाची होती आणि ब्रांच मॅनेजर म्हणून माझे बाबा कार्यरत होते. हसलपूरला, इंदोर जवळ एक हसलपूर नावाचं गाव आहे, तिथे ते ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आणि आम्ही त्यावेळेला नागपूर इथे राहत होतो. तो महिन्यातनं एकदा किंवा 2दा बाबा घरी यायचे भेटायला आम्हाला. आणि त्यांची अशी म्हणजे प्रबळ इच्छा असायची की बाबा 2च दिवसासाठी जातो तर आपण जास्ती वेळ घरी व्यतीत केला पाहिजे आणि लवकर घरी पोहोचलं पाहिजे. पण इंदोर तिथून जी बस होती हसलपूरहून निघणारी, त्या 2च बसेस होत्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आणि दुपारची जी बस जर चुकली तर रात्रीचीच बस मग ती घ्यावी लागायची. म्हणून बाबांची धडपड असायची की ब्रांच बंद झाली 4 वाजता की पटकन बसमध्ये बसायचं आणि निघून यायचं. तर त्याप्रमाणे त्या दिवशी बाबा निघाले, ब्रांच बंद झाली, काम संपलं आणि 4 वाजता ते निघाले, बस स्टॉपवर गेले. पण त्या दिवशी त्यांची बस चुकली. खूप प्रयत्न केला त्यांनी की मला 4ची बस मिळावी, पण ती काही मिळू शकली. त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी महाराजांचा धावा केला आणि म्हणाले की मी 2च दिवस जातो घरी मुलांना भेटायला आणि काही काळासाठी जात असतो, तर मला लवकर पोहोचवलं असतं तर खूप छान झालं. म्हणजे काही हरकत नाही, मी प्रयत्न करतो. त्यांच्या समोरच बस गेली होती म्हणून लगेच त्यांनी रिक्षा केली आणि त्यांनी विचार केला की मी रिक्षा करतो आणि ती बस पुढच्या स्टॉपवर जिथे थांबेल तिथे मी तिला पकडतो. आणि त्यांनी रिक्षाने प्रवास सुरू केला, ऑटो केला, बसले ते रिक्षामध्ये, ऑटो रिक्षामध्ये, आणि ऑटो रिक्षा निघाली बसच्या मागे. पण बस पुष्कळच पुढे होती आणि पुढे दुसऱ्या स्टॉपवर सुद्धा ती बस त्यांना मिळू शकली नाही. दोन्ही स्टॉपवरून ती निसटून गेली बस. आणि बाबांना खूप वाईट वाटलं की आता जर पुढे नागपूरला जायचं ती म्हणजे रात्रीचीच बस, आणि मग पूर्ण वेळ ते बस स्टॉपवर
बस स्टेशनवर बसले राहिले. संध्याकाळची त्यांनी बस घेतली आणि दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे पहाटे नागपूरला येऊन पोहोचले. तर सारखं ते आपल्या मनात की महाराजांना की महाराज माझं जर बस मिळाली असती तर फार बरं झालं असतं, फार बरं झालं असतं. त्यांना फार कुठेतरी वाटत होतं की महाराजांनी मदत करायला हवी होती. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेचे रविवारी नागपूरला पोहोचले, तर पेपरमध्ये एक बातमी आली होती की काल ज्या बसने बाबा येणार होते त्या बसचा ऍक्सिडेंट झाला होता खूप मोठा. खूप लोक त्यात गेले पण होते, वारले होते म्हणजे, आणि खूप लोकांना जखमा पण झाल्या होत्या. तर ती बातमी वाचताच म्हणजे बाबांना असं उचंबून आणि ते म्हणे की महाराजांनी मला वाचवलं. आज मी तर त्या बसमध्ये जर बसलो असतो तर मी आज माझ्या मुलांकडे पोहोचूच शकलो नसतो. तर म्हणजे इतकी काळजी घ्यायची, ते प्रत्येकाची काळजी घ्यायची. आणि हा अनुभव खूप छान छान अनुभव सगळ्यांना आहे. आणि मी म्हणेल की आमच्या पिढीपर्यंत सुद्धा म्हणजे आताही महाराज आहेत सगळीकडे. आम्हाला त्यांचे अजूनही आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही तरी पण त्यांचे अनुभव आम्हाला अजूनही मिळत आहे. तर त्यातला मी माझा स्वतःचा एक अनुभव मला सांगायची इच्छा आहे. अनुभव म्हणेल मी त्याला की माझं लग्न झाल्यावर माझे मिस्टर प्रोजेक्टवर US मध्ये होते, न्यूजर्सीला होतो आम्ही त्यावेळी. तर नवीनच म्हणजे नवीन देश, नवीन लोक, नवीन जागा अशी सगळे त्या परिस्थितीत आम्ही तिथे गेलेलो. आणि तिथे नोकरीनिमित्त मी प्रयत्न करत होते आणि एका इंटरव्ह्यूसाठी मला जायचं होतं. तर मी नवीनच तिथे, सगळं वातावरण नवीन होतं, रस्ते नवीन होते आणि गाडी चालवायची वेळ आली. आणि ती 2000 सालातली गोष्ट आहे. तेव्हा GPS सिस्टीम वगैरे काही आपल्या कारमध्ये नव्हती. म्हणजे कुठेही जायचं तर फिजिकल तो मॅप घेऊन जायचा, त्याच्यावरती लोकेट करायचं कुठे टर्न घ्यायचा वगैरे. तर असं करता करता काय झालं, चालवताना आणि तो मॅप बघताना माझं एक्झिट मिस झालं. असं एक नाही, एक दोनदा झालं. आणि म्हणजे माझा इंटरव्ह्यू झाला तर मी वापस होती, माझी लहान 2 वर्षाची मुलगी घरी होती आणि मला कळेच ना की आता मी जाऊ कशी वापस. आणि थंडीचे दिवस होते, स्नो पडायला लागला होता न्यूजर्सीमध्ये. तर बाहेर रस्त्यावर असं सहसा तुम्हाला माणसं दिसणार नाही त्याच्या, आणि मोठेच्या मोठे हायवे तिथे. आणि गाडी घेऊन मी जात होती आणि मला कळेना, म्हटलं पेट्रोल संपत तर करायचं काय. आणि सुदैवाने असं मनात विचार आला आणि समोर मला पेट्रोल पंप दिसला. मग मी लगेच पहिले गाडीमध्ये पेट्रोल भरलं की आपल्याला किती अंतर जायचं आणि रस्ता सुकला होता पण हे लक्षात आलं होतं. तर मी महाराजांचं स्मरण केलं आणि म्हटलं की देवा मला मार्ग दाखव, माझी घरी मुलगी एकटी आहे आणि मला रस्ता दाखवा, तुम्ही काही करा. आणि तिथे युजली त्या गॅस स्टेशनवर, पेट्रोल पंपाला गॅस स्टेशन म्हणतात, तर तिथे जे निग्रो लोक आहेत त्याचे काळ्या चेहऱ्याचे, त्यांचे ऍक्सेंट वेगळे, म्हणजे त्यांना बोलायला आपल्याला भीती वाटेल असे लोक. तर म्हटलं देवा इथं म्हणजे आपल्या ओळखीचं कोणी नाही, असं काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा, सुचवा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या स्टेशनवर मी गेले तिथे एक पंजाबी माणूस होता आणि तो माझ्याशी हिंदीत बोलला आणि म्हणाला, बेटा तो 2 बार एक ही एग्जिट के पास घूम रही है, तुम्हारा रास्ता, तुम रास्ते में भटक गई हो, यहाँ से सीधा जाओ, राइट लेके सीधा जाओगी तो घर पहुंच जाओगी. 2 मिनिटासाठी, क्षणभरासाठी मला कळेच ना की मी न्यूजर्सी मध्ये आहे, जिथे निग्रो लोक राहतात, आपले मराठी लोक अगदी तुरळकच आहे. आणि तिथे हा एक पंजाबी गृहस्थ येतो, तो माझ्याशी हिंदीत बोलतो, मला मार्ग दाखवतो आणि पेट्रोल भरून झालं होतं माझं, ती चिंता मिटली होती आणि घराची वाट सुद्धा महाराजांनी मला दाखवल्यामुळे आता आनंद झाला होता. आणि थोड्याच वेळात मी घरी पोहोचले आणि फोन करून हा अनुभव आई वडिलांना पण कथन केला की बापरे, आज म्हणजे महाराजांमुळे मला रस्ता मिळाला, मार्गदर्शन मिळालं आणि मी सुखरूप घरी आले म्हणून. तर असे अनुभव खूप आहेत. आणि एक शेवटला अनुभव सांगते की म्हणजे हा 2000 सालातला आहे. आणि शेवटला अनुभव जो आहे तो 2016 सालातला आहे, की जेव्हा माझं PhDचं काम सुरू होतं. मी स्टॅटिस्टिक्स या विषयात PhD केली आहे आणि ही माझ्या वडिलांचीच इच्छा होती की मी PhD करावी आणि डॉक्टरेट व्हावं, असं त्यांना मनापासून वाटत होतं. म्हणून त्यांनी मला पाठबळ पुरवलं. माझ्या 2 लहान मुली होत्या तेव्हा, म्हणजे घरातलं सगळं काम सांभाळून, कॉलेजची नोकरी सांभाळून, 2 मुलींना सांभाळून आणि हे रिसर्चचं काम मला खूप कठीण जात होतं. म्हणून मी बाबांना म्हटलंही होतं की माझ्याने हे होणार नाही. त्यामुळे नाही, महाराजांची कृपा आहे आणि तू करशील. तर हा तो त्यांचा विश्वास होता, त्यांनीच मला धैर्य दिलं. पण बाबा तेव्हा राहिले नाही, बाबा 2013 मध्ये गेले आणि माझा फायनल जो व्हायवा होता PhDचा तो 2016 साली होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. तर आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं, माझं पण स्वप्न पूर्ण होणार होतं. तो दिवस होता माझा फायनल व्हायवा ज्या दिवशी होता, त्या दिवशी मी नागपुरात होते आणि मला इंटरव्ह्यू त्या व्हायव्यासाठी जायचं होतं.
फायनल स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचं जे रिसर्चचं काम केलंय ते अप्रूव्ह झाल्यावर तुम्हाला तो व्हायवा होतो फायनल, तेव्हा तुमचं प्रेझेंटेशन पूर्ण करायला लागतं. प्रेझेंटेशन झाल्यावर एक्सटर्नल आले असतात वेगवेगळ्या राज्यातून आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यांचे जर तुम्ही समाधानकारक उत्तर दिले तर तुम्हाला डॉक्टरेटची पदवी मिळते. तर त्याप्रमाणे सगळी तयारी झाली होती, पण का कोण जाणे मला खूप भीती वाटत होती त्या दिवशी, की आज बाबा हवे होते. दरवेळेस कोणती परीक्षा असली की मी बाबांचा आशीर्वाद घ्यायचे आणि मगच परीक्षेला जायची, पण यावेळेस बाबा नव्हते. सुदैवाने नागपुरातच माझी परीक्षा असल्यामुळे नागपुरात रामकुटी ही एक जागा आहे जिथे आता महाराजांचं समाधीस्थान मानलं जातं, तिथे सगळे कार्यक्रम होतात आता. तर त्या ठिकाणी शकून आत्या राहायची, महाराजांची जी मुलगी आहे त्या राहायच्या तेव्हा तिथे. आणि मी त्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती, आदल्या दिवशी रात्री मी त्यांच्याकडे गेली आणि म्हटलं, आत्या माझी परीक्षा आहे, मला खूप भीती वाटते, महाराजांना सांग मला हिंमत द्यायला, आणि मला म्हणजे मी केलं सगळं आहे पण मला बोलता यायला पाहिजे. तर मग त्यांनी विचारलं की कितने बजे का है तुम्हारा इंटरव्ह्यू, व्हायवा कब है, परीक्षा कब है. मग मी त्यांना सांगितलं की सकाळी माझं 10 वाजताच आहे. तर म्हणे काही काळजी करू नको, सगळं छान होईल. तर माझ्या परीक्षेसाठी माझी परीक्षा घ्यायला पुण्याहून, हैदराबादहून आणि नागपूरचे असे 3 परीक्षक होते. आणि त्यांनी मग ठरल्याप्रमाणे सगळी मंडळी जमा झाली. एक 20-25 लोक, म्हणजे 50 एक पार्टिसिपेंट्स असतात, म्हणजे फायनल इयरचे मुलं असतात, नंतर पार्टिसिपंट रिसर्च स्टुडंट असतात, आणि मग पॅनल असतं एक्सटर्नलचं. त्याच्याप्रमाणे ते परीक्षक आले होते, माझ्या गाईड बसल्या होत्या, बाकीचे शिक्षक बसले होते. आणि त्या वातावरण म्हणजे ते एक माहोलच म्हणायला लागेल की असं टेन्स वातावरण होतं खरं तर, आणि मनातून भीती होती. जगदंबा माता की जय म्हणून मी सुरुवात केली आणि प्रेझेंटेशन छान झालं. आणि मला वाटलं की आता मला प्रश्न विचारणार, तर एक 5 मिनिटं असेच गेले. प्रेझेंटेशन झाल्यावर प्रथा अशी असते की त्यानंतर प्रश्न विचारण्यात येतात आणि मग तुम्हाला डिक्लेअर करतात की तुमची पीएचडी तुम्हाला मिळाली म्हणून. तर मी आता मला प्रश्न विचारले जातील म्हणून मी वाट बघत होती. 5 मिनिटं झाले तरी कोणीही एकही प्रश्न विचारला नाही. त्याच्यानंतर मला वाटलं की माझं काही चुकलं का? तर म्हणून मी माझ्या गाईडला विचारलं, माझ्या मॅडमला, की परत प्रेझेंटेशन करायचं का? तर म्हणाले, "नाही, काही नाही, सगळं झालंय." आणि मग हैदराबादचे जे एक्सटर्नल होते ते उभे राहिले आणि ते म्हणाले की तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते फारच छान आहे. तुम्ही जे काही अनालिसिस केलंय ते तुम्ही प्रोग्रामॅटिकली प्रूव्ह केलं, म्हणून आम्हाला खूप समाधान आहे. आणि याच्या पुढच्या पीएचडी प्रेझेंटेशन मला वाटतं की सगळ्यांनी आपले प्रोग्राम लिहूनच प्रूव्ह करावे. माझा जो विषय होता स्टडी होता, मी सगळे त्याचे कॉम्प्युटर प्रोग्राम लिहून प्रूव्ह केले होते. तर त्यांनी आनंद व्यक्त केला, एकही प्रश्न विचारला नाही आणि अभिनंदन केलं माझं. त्यांचं बोलणं संपत नाही, ते जे पुण्याचे होते त्यांनी पण म्हटलं की तुमचं काम छान आहे, आवडलं आहे आणि तुम्ही पास झाल्या. प्रश्न त्यांनी पण विचारला नाही. आता फक्त पाळी होती की नागपूरचे जे आहेत ते मला काही विचारतील. तर ते म्हणे, अगं या दोघांनी काही विचारलं नाही, ते खुश आहे तर मी खुश आहे. आणि सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. एकही प्रश्न न विचारता सगळ्यांसमोर अनाऊन्स करण्यात आलं की तुम्हाला डॉक्टरेट बहाल करण्यात येते आहे. आणि महाराजांच्या कृपेमुळे म्हणजे मला 2 मिनिटं खरंच वाटत नव्हतं की असंही आपल्या आयुष्यात घडू शकतं. इतक्या सहजासहजी कोणाला पीएचडी होता येतं हे मी सांगते, म्हणजे त्यांच्यात जे सामर्थ्य आहे ना, कोणालाही ते काहीही देऊ शकतात. त्याच्यामुळे खरोखरच मी फार धन्यभागी आहे की महाराजांचा जे अनुभव आम्हाला मिळाले, आई-वडिलांकडनं जे आम्ही अनुभव घेतले आणि स्वतः आपण अनुभवले, ते नुसतं ऐकलं नाही तर आम्हाला त्या स्वतःला अनुभव मिळाले. आणि अजूनही माझ्या मुलींचा पण पूर्ण विश्वास आहे, ते पण अष्टक म्हणतात रोज महाराजांचं. तर प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच. गुरु हा आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे आणि त्याच्यामुळेच आपलं जीवन सुरळीत होत असतं, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शेवटी गुरु महाराजांचं एक अष्टक आहे, तेवढं मी म्हणते आणि मग थांबूया. ज्या लोकांना अष्टक येत असेल ते पण म्हणू शकतील, माझ्यासोबत जर कोणाला येत असतील तर. मी 1-2 जणांना फॉरवर्ड केली होती आपली लिंक. गौरी शंकर महाराजचं अष्टक म्हणते. जगदंबा धरुनी स्वरूप तुमचे, ध्याविन्नली स्वामिया, दुःखी पुत्र तिसे सुखी करविण्या, घे संत रूपासिया. काही पुण्य असेल गाठी म्हणुनी, हे जाहले दर्शन, गौरी शंकर स्वामी राजचरणी, माझे सदा वंदन. दुःखी पीडित रोगग्रस्त जन हे, करीती तुम्हा प्रार्थना, त्यांचे घेऊनी रोग भोगसी स्वये, त्या हासवीसी क्षणा.
ओठे माय दुजी दिसेल असली दासा प्रतिरक्षण गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन प्रीतीची प्रतिमा उणीन उपमा करुणा स्वये जन्मली धर्मार्था परिकाम मोक्षदशी वत्सा प्रती गाऊली अग्नी शांत करी विषा सैहरी काळा परी दारुण गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन जैसे राहतसे जळी कमळती संन्यस्त वृत्ती परी काया एक स्थळी जरी गमतसे संचार नाना परी शक्तीची निजमूर्ती थोर असुनी नम्रत्वतेचे धन गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन अंकी घेऊन श्री गणेश गिरवी पुत्रास पाठीवरी तैसे प्रेरक होऊनी निज कृपे कल्याण त्यांचे करी बाह्यांगी दिससी कठोर वदसी पोटी दया ठेवून गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन भक्तिवंत बहु सुपुत्र तुमचे त्या माझी मी सानुला आहे एक कुपुत्र हा मडबुनी सोडू नका या मुला माते वीण दुजी कुणी न करीही पापाची एक क्षालन गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन माते एक तुला विनंती सदये या जन्म जन्मांतरी भक्ती दे मद शक्ती देहि जननी या संत संगांतरी त्यांच्या पूर्ण कृपे तुझे मज घडो अंबे सदा दर्शन गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन ध्यानी हास दिसो श्री कर असो सप्रेम दृष्टी असो हृदयी नाम असो कृपे तुमचिया सर्वत्र माता दिसो अंती देह कृतार्थ हो उनी पडो चरणावरी पावन गौरी शंकर स्वामी राजचरणी माझे सदा वंदन गौरी शंकर महाराज की जय. आणखीन एक शेवटलं म्हणजे जे आता गौरी शंकर महाराजांनंतर ज्यांनी कार्य केलं ते म्हणजे सख्याहरी महाराज. त्यांच्याबद्दल 2 शब्द फक्त सांगते. आता मी हे जे अष्टक म्हटलं ते हे जे अष्टक होतं ते लिहिलं होतं वराळ पांडे यांनी, विदा वराळ पांडे ज्यांनी की गजान ग्रंथ लिहिलाय त्यांनी. आणि महाराजांच्या आरत्या अनेक पदे पुष्पांजली हे सर्व डॉक्टर मुरार यांनी लिहिलेले आहे. सख्याहरी महाराजांबद्दल मी सांगत होती की साखळदांडे परिवार त्या काही श्रीमंत म्हणून प्रसिद्ध होता. त्यांचे एकमेव चिरंजीव श्री गौरी शंकर महाराज म्हणजे त्यांना बहीण होती. परिवारास त्यांनी 1 रुपया देऊन एका वसनिशी आपल्या बरोबर आणलं होतं. ती पण एक मोठी गोष्टच आहे. आणि त्याला सख्याहरी असे संबोधून ते संबोधत होते, जणू काही त्यांचे ते पुत्रच होते. श्री सख्याहरी महाराजांनी श्री गौरी शंकर महाराजांची शेवटपर्यंत साथ व सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी परमपूज्य माताजी तसेच अकाली वैधव्य प्राप्त झाले त्यांची मुलगी श्रीमती शकुनबाई यांचाही त्यांनी सांभाळ केला. सिंधी येथील गुरुपौर्णिमा तसेच पुण्यतिथी उत्सव यथासांग पार पडतील याची ते नेहमी दक्षता घेत. सख्याहरींच्या निधनानंतर सर्व भक्तांनी पण उत्सव साजरे करण्याची परंपरा जोपासली. परंतु वयोमानाप्रमाणे सिंधीला जाऊन कार्यक्रम करण्यात अडचण येऊ लागल्याने सर्वानुमते आणि श्री महाराजांच्या प्रेरणेने तसेच भक्तांच्या सहकार्याने या श्री काशीकरांचा सिंहाचा वाटा आहे. नागपूरला मनीषनगर येथे श्री रामकुटी ही वास्तू त्यांनी उभारली. श्रीयुत काशीकरांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत आतापर्यंत तिथे सर्व कार्यक्रम होत असतात.
महाराजांची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, नवरात्री, कन्याभोज, अन्नकूट, वैकुंठ चतुर्दशी, चैत्र नवरात्र, महाशिवरात्र इथे अनेक कार्यक्रम अजूनही आनंदाने, उत्साहाने साजरा करण्यात येतात. महाराजांना ही सेवाच, महाराजांच्या प्रती ही सेवाच मानण्यात येते आणि ही परंपरा अशीच चालू राहावी. पुढच्याही पिढीने याच्यात सहभाग घ्यावा अशी मनोमन इच्छा व्यक्त करते. तुम्ही इथे मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाच्या हृदयात राम आहे आणि प्रत्येक गुरु हा रामाप्रमाणेच आहे. आमच्या परमपूज्य गौरीशंकर महाराजांना जगन्मातेचा, जननीचा अवतार मानला गेला आहे. त्याच्याबद्दल ज्या संतांनी लिहिले ते दोनच ओळी सांगते की श्री संत स्वामी सीतारामजी दास महाराज म्हणतात की श्री संत गौरीशंकर महाराज हे आदिमाया महाराणी जानकीच होय, म्हणजे सीता आहे असं त्यांनी सांगितलं. आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गंगेची पवित्रता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, सागराची गंभीरता, मातेची ममता, कल्पतरूची दातृत्वता आणि वसुंधरेची सहनशीलता याहीपेक्षा संत स्वभावाचे वर्णन श्रेष्ठ केले ते म्हणजे श्री गौरी शंकर महाराज आणि ते त्यांना माताराम म्हणायचे. तर हे छापील आहे, पुस्तकात त्यांचे अनुभव आहे. खूप मोठे गुरु होऊन गेले आणि आपण त्यांचे शिष्य होत याचा खरोखरच अभिमान वाटतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि पुन्हा अशी संधी मिळाली तर नक्कीच आवडेल बोलायला. ऋताताई असतील तर त्यांना पण मनपूर्वक धन्यवाद. ओके अर्चनाताई, तुमचे धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान माहिती सांगितली. आम्हाला माहित नव्हतं गौरीशंकर महाराजांची एवढी माहिती नव्हती आणि तुमचे अनुभव तर अप्रतिम, खूपच छान. परत येऊन अजून माहिती ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद ताई. नमस्कार ताई, अप्रतिम सुंदर बोललात, अगदी हृदयापासून बोललात आपण. आणि मी वर्धेची असल्यामुळे या सगळ्या गोष्टीशी आपोआप जुळल्या गेले होते. सिंधी रेल्वे बद्दल आपण बोललात, वर्धा, नागपूर. अजून या आश्रमाला दर्शन माझ्याकडून झालेलं नाहीये या देहाकडून, पण नक्की आता रामकुटीला जाईल आणि दर्शन घेईल. फार सुंदर. आणि नक्की तुकडोजी जा. महाराजांचे जे संदर्भ तुम्ही दिले होते ते तुकडोजी महाराजांच्या पुस्तकात वाचले होते, तर त्याच्यामुळे हो, छान वाटलं तुमच्याकडून हे सगळं ऐकताना. मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा यावं आपण. सगळ्यांना हे प्रवचन खूप आवडलेलं आहे, सगळ्यांचे चेहरे अगदी हसरे आहेत. खूप छान खूप वाटलं. छान. तुमच्यामुळे संधी मिळाली ऋताताई, नाही खूप नाही, छान असं वाटलं. काही आणि नाही. अनुराधा ध्यान समूहाचा हा जो उपक्रम तुम्ही चालवत आहात वर्षानुवर्षे त्याच्याबद्दल खरोखरच म्हणजे तुम्हाला अभिनंदन तुमचं आणि खूप मोठं काम करत आहात तुम्ही हे. तर असंच हे अविरत चालू राहावं त्यासाठी शुभेच्छा. नाही, मी काहीच करत नाही, या सख्या सगळं करतात आणि परमेश्वर करवून घेतो. खूप छान टीम आहे तुमची आणि छान सहकार्य आहे. थांबूया. कोणाला बोलायचंय का ताईशी? बोलायचं असेल तर बोलू शकतं. अष्टक किती छान होतं हो. आणि वऱ्हाड पंडे जे नाव तुम्ही घेतलं ते डॉक्टर वऱ्हाड पंडे का? हो 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 हो, हा, तेच हा. त्यांनी त्यांनी डॉक्टर तेच तेच. वऱ्हाड पंडे, बरोबर आहे. कारण ते आपल्या तिथेच राहत होते ना, वर्धेतच, इंगोले चौक तिथेच डॉक्टर अच्छा. वऱ्हाड पंडे राहायचे आणि त्यांच्या घरी हा फोटो होता. हो. कुठेही मला लहानपणी न्यायची तेव्हा ते मला दिसलं होतं की हा फोटो. त्यांना एक असा दृष्टांत पण झालेला की गजानन महाराजांच्या तिथे जेव्हा गेले होते समाधीच्या तिथे गौरीशंकर महाराज, तेव्हा गजानन महाराजांच्या फोटोच्या जागी त्यांना गौरीशंकर महाराज दिसले आणि तो फोटो त्यांनी त्या गादीवर ठेवलाय म्हणतात अजूनही. म्हणजे तो दृष्टांत दिला की मी आणि गजानन महाराजांचं काही फरक नाही, आम्ही सगळे संत एकच आहोत हे सांगण्यासाठी म्हणून ती प्रचिती दिलेली होती. अनुभव खूप आहे ताई, पण आता म्हटलं आणि त्यांनी जो हे घेतला होता, म्हणजे त्यांनी जे अनुष्ठान घेतलं होतं ते श्रीधर विष्णू परांजपे यांच्याकडून घेतलं होतं. बाबा ज्यांना म्हणतात हनुमानगडावरचे, ते माझ्या मोठ्याचे वडील. अरे मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळेला पीएचडी होते आणि नंतर पूर्ण हा मार्ग सोडून ते समर्थांचं खूप अजूनही तिथे मंदिर आहे, मोठं मंदिर आहे आणि उपासना सुरू असते. तर त्यांची शेवटचा क्षण होता आणि त्यावेळेला हे पोचले होते त्यांना ट्रीटमेंट करायला. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला उद्या नामजप देईल आणि त्या अवस्थेत त्यांनी त्यांना नामजप दिला होता. अशी ती सगळी गोष्ट होती. असं खूप छान वाटलं. धन्यवाद ताई.